सावली, सारंग सर, 1-2 मिनिटं द्या, मला जरा महत्वाचं काम. इथे काय करतेस तू? तारा मॅडमचा कार्यक्रम होता ना, मी मदतीला आले होते. स्पर्धा अजून संपलेली नाहीये सावली. स्पर्धा अजून संपलेली नाहीये. एक मिनिट जगन्नाथ, प्लीज मध्ये बोलू नकोस, तुझा काहीही संबंध नाही. आमच्या कंपनीचा इव्हेंट चालू आहे इथे. मान्य आहे तुमच्या कंपनीचा इव्हेंट आहे, आम्ही फक्त प्रेक्षक होतो, अगदीच मान्य आहे. पण प्रेक्षकांबरोबरच या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचे पालकही होते. माझ्या लेखीचं सादरीकरण अजून झालेलं नाहीये, त्यामुळे ही स्पर्धा अजून पूर्ण झालेली नाहीये. एक्सक्यूज मी, तुमची कोण लेख? ओ आय सी, ती मूर्ख मुलगी. तिचं नाव लिस्टवर सुद्धा नाहीये, त्यामुळे प्लीज स्टॉप इट. ऐश्वर्या वहिनी एक मिनिट. सावली वहिनीचं नाव या लिस्टमध्ये होतं. ते कुणी कसं कधी काढलं आम्हाला माहीत नाही, पण ते नाव होतं आणि ती अजूनही या कॉम्पिटिशनमध्ये आहे. आणि बाय द वे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सारंग दादा ज्याने हा इव्हेंट ऑर्गनाईज केलाय तो नसताना आपण रिझल्ट कसा डिक्लेअर करू शकतो? सावली, मी रिझल्ट सोडून आलोय. रिझल्ट अनाउन्स करायचा आहे मला. मला असं कळलं की तू स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास. तू व्हिडिओ अपलोड केला होतास, जो व्हिडिओ डिलीट झालाय. त्या व्हिडिओला 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत सावली. तू फायनल राऊंडसाठी क्वालिफाय झाली आहेस. नाही सारंग सर, मी नव्हता केला तो व्हिडिओ अपलोड. मी तुला ओळखतो सावली. मला माहिती आहे तू स्वतःच्या इच्छा मारतेस, दुसऱ्यांसाठी नेहमी जगतेस. स्वतःसाठी कधी जगणार? चल माझ्यासोबत. सारंग सर, ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली आणि जर मीच भाग घेतला तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील हेच खोडून काढायचं आहे आपल्याला. चल. सोहम, आता तू प्रश्न विचारणार आम्हाला? आतापर्यंत सगळं तुमच्या मनासारखं होत आलंय है ना? मॉम मोठे आहेत, त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्या रिझल्ट अनाउन्स करू शकतात. की अजूनही तुम्ही ठरवलंय की मोठ्यांचं ऐकायचं नाही, की तुमच्या मनासारखं होऊ द्यायचं? त्याच वेळी पाण्याने भरलेले काळे ढग तितकेच सुंदर दिसतात, कारण ते या धरणी मातेची तहान भागवायला निघालेले असतात. तुम्हाला सांगू, जेव्हा जेव्हा कुणी रंगावरून सौंदर्याची व्याख्या करताना दिसते ना मला, तेव्हा तेव्हा मला माझा विठुराया आठवतो. नाहीये का माझा विठुराया सुंदर? नाहीये का माझा श्यामवर्णी कृष्ण सुंदर? नाहीये का माझा नीलवर्णी महेश सुंदर? असुरांच्या लाल रक्ताने न्हालेली माझी देवी, नाहीये का ती सुंदर? मुळात प्रत्येक रंग सुंदर असतो, फक्त त्यासाठी आपली नजर, आपलं मन, आपलं जग सुंदर असावं लागतं. तिच्या प्रेमाचा रंग मला सुंदर वाटतो. रस्त्यावरचं काम सुरू असताना मध्येच एका लहान बाळाला तहान लागली, म्हणून समाजाची पर्वा न करता त्या बाळाला पान्हा पाजणारी आई, तिच्या मातृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो. आपल्या नवऱ्याबरोबर शेतात सू खांद्यावर घेऊन पेरणी करणारी, उन्हाने घामाने नितळलेली ती शेतकरी बाई मला सुंदर दिसते. आपलं शहर स्वच्छ राहावं म्हणून स्वतः हातात झाडू घेऊन सगळे रस्ते साफ करणारी ती स्वच्छता कामगार मला सुंदर वाटते. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून प्रत्येक पेशंटचा जीव वाचवणारी ती नर्स, ती डॉक्टर, त्यांच्या निस्वार्थ सेवेचा रंग मला सुंदर वाटतो. समाज घडवणारी शिक्षिका,
कायद्याच्या रक्षणासाठी अंगावर खाकी चढवलेली माझी ताई यांच्या कर्तृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो. मुलींनी शिकावं म्हणून स्वतःच्या अंगावर घाण झेलणारी ती सावित्री माई मला सुंदर वाटते. हे स्वराज्य व्हावं ही इच्छा श्रींच्या मनात पेरणाऱ्या त्या राजमाता मला सुंदर वाटतात. पाठीला एक लहान बाळ बांधून शत्रूंशी लढणारी ती राणी मला सुंदर वाटते. ह्या सगळ्या सुंदर वाटतात कारण मुळातच ह्यांचं मन सुंदर आहे, ह्यांचं कर्तृत्व सुंदर आहे, ह्यांची नियत सुंदर आहे, ह्यांचं या देशावरचं समाजावरचं माणसांवरचं प्रेम सुंदर आहे.